Hello. Welcome to friends. We are here learning the Management Science Book 1 and its unit number 1. व्यवस्थापन शास्त्र या विषयातील MGM 105 हा जो विषय आहे त्यामधील पहिला घटक पहिल्या पुस्तकातला आज आपण पूर्ण करणार आहोत. व्यवसाय हा जो शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये बिझनेस असा शब्द असतो. विसरू नाही. बिझनेस हा शब्द असतो. बिझनेस हा जो शब्द वापरलेला आहे, बिझनेस याचा अर्थ सतत कार्यरत राहणे, म्हणजे आपण जे काही काम करतो त्या कामात मग्न राहणे, कामात गुंतणे किंवा कामात मग्न राहणे यालाच व्यवसाय असे म्हणतात. हेच इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बिझनेस हॅज कम द मीनिंग ऑफ द रिमेनिंग बिझनेस इन वर्क. इट ऑल्सो मीन्स डुईंग वर्क और कीपिंग हिमसेल्फ इन एनी काइंड ऑफ वर्क. म्हणजे कोणत्याही कार्यात आपल्याला मग्न राहणे याचा अर्थ आपण व्यवसाय असं म्हणू शकतो. ते तर आपल्याला उद्दिष्टे वगैरे दिलेली आहेत, त्यामध्ये डेफिनेशन दिलेले आहे. ऍक्टिव्हिटीज नेमली मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द गुड्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिस आर नोन ॲज बिझनेस. म्हणजे व्यवसाय म्हणजे काय त्याची व्याख्या इथं तुम्हाला सांगता येईल की वस्तूचे उत्पादन करणे, वस्तूचे वितरण करणे किंवा सेवा पुरवठा करणे या सर्व कृतींना आपण व्यवसाय असं म्हणू शकतो. म्हणजे व्यवसायाचे खाजगी लाभ मिळवण्यासाठी किंवा प्रेरणेने देखील वस्तू आणि सेवांचा समाजाला पुरवठा करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेला व्यवसाय संस्था असे देखील म्हणतात. बिझनेस इज अन इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन that is operated to provide goods and services to the society under the incentive of private gain, that is also known as business one. तर यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय किंवा प्रशासन म्हणजे काय, इन आवर डे टू डे लाईफ बोथ द टर्म्स ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट आर यूज सिनोनिम्स. म्हणजे दोन्ही या संज्ञा एकत्रितपणे वापरल्या जातात. प्रत्यक्षात व्यवसाय आणि किंवा मॅनेजमेंट आणि प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट ह्या दोन संज्ञा वेगळ्या आहेत, एकच नाहीत. त्यानंतर व्यवसायाची व्याप्ती पाहत असताना त्यामध्ये बिझनेस दोन प्रकारचे असतात, इंडस्ट्री आणि कॉमर्स. त्याला आपण उद्योग आणि वाणिज्य असंही म्हणू शकतो. उद्योगाचे दोन मुख्य प्रकार आहेत, प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग, दॅट इज प्रायमरी अँड सेकंडरी. प्रायमरी उद्योगामध्ये मायनिंग आहे, वूड कटिंग आहे, फिशिंग आहे, हंटिंग आहे. ज्याला आपण मराठीमध्ये खनिज उद्योग, खाण, लाकूड तोड, मच्छीमार, शिकार असं म्हणतो. प्राणीज उद्योगामध्ये फार्मिंग आहे, फॉरेस्ट आहे, ॲक्वाकल्चर आहे. त्याला आपण शेती, जंगल किंवा मत्स्यपालन असं म्हणतो. उद्योगामध्ये दुय्यम क्षेत्र जे आहे त्यामध्ये उत्पादन म्हणजे वस्तू निर्मिती आणि बांधकाम, दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग अँड कन्स्ट्रक्शन. त्यानंतर ट्रेड. कॉमर्स या शब्दाचा मुळात अर्थच असा होतो की कॉमर्स इज इक्वल टू ट्रेड प्लस एड्स टू ट्रेड. म्हणजे व्यापार आणि व्यापाराला मदत करणारी जी साधने आहेत त्याला आपण कॉमर्स असं म्हणतो. त्यामध्ये ट्रेड डोमेस्टिक म्हणजे देशी व्यापार, विदेशी व्यापार असे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत व्यापारामध्ये घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. त्याला आपण इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि इंटरपोर्ट असं म्हणतो. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आपल्याला समजतं, आयात निर्यात समजतं, परंतु हे इंटरपोर्ट याचा अर्थ काही वस्तू आपण परदेशातून आयात करतो आणि त्यावर प्रक्रिया करून नंतर परत निर्यात करतो, त्याला आपण इंटरपोर्ट असं म्हणतो. इंटरपोर्ट याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण दक्षिण आफ्रिकेतील जे वेगवेगळ्या प्रकारचे खाणीमधले हिरे आहेत त्या हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी आपण आपल्या देशात कच्चे हिरे आयात करतो आणि त्यावरती प्रक्रिया करून, विशेषतः हा उद्योग सुरत या ठिकाणी किंवा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. कच्चे हिरे आयात केल्यानंतर त्याला पैलू पाडून नंतर परत त्याची निर्यात केली जाते, त्याला आपण इंटरपोर्ट असं म्हणतो, म्हणजे पुनर्निर्यात असं म्हटलं जातं. तर प्रामुख्याने आणि व्यापाराला मदत करणारी जी साधने आहेत त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. बँकिंग आहे, ट्रान्सपोर्ट आहे, इन्शुरन्स आहे, मर्कंटाईल आहे, वेअर हाऊसिंग, ट्रान्सपोर्ट. त्यानंतर मराठीमध्ये त्याला पण बँका, वाहतूक, विमा, मध्यस्थ, गोदाम, वाहतूक, संवेष्टन आणि जाहिराती हे सगळे प्रकार त्यामध्ये येऊ शकतात. व्यवस्थापन हा प्रामुख्याने याचा उगम जो आहे
त्यामध्ये प्रशासन आणि व्यवस्थापन या दोन मुख्य बाबी पाहिल्या जातात आणि त्यामध्ये मॅनेजमेंट अँड ओरिजिन ऑफ मॅनेजमेंट हे दोन मुख्य घटक आहेत. त्यानंतर याची जी व्याख्या आहे ऑलिव्हर शेल्टन यांनी केलेली, मॅनेजमेंट इज प्रॉपर फंक्शन ऑफ द इंडस्ट्री कन्सर्न इन द एक्झिक्युटिव्ह पॉलिसी within the limit set by the administration and the employment of the organization for the particular object before it, ही व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर प्रामुख्याने उत्पादनाचं जागतिक बाजारपेठ कारखानदारी औद्योगिक क्रांतीनंतर उत्पन्न निर्माण झाली आणि त्यामुळं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. प्रत्येक धड्याखाली तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देखील त्यात दिलेली आहेत. कारण परीक्षेमध्ये MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असे प्रश्न येऊ शकतात आणि त्याची एक प्रश्न दिलेला असतो आणि त्याची 4 उत्तर पर्याय दिलेले असतात. त्यापैकी योग्य ते उत्तर कोणतं आहे ते तुम्हाला पुटअप करायचं असतं. त्यानंतर प्रामुख्याने यामध्ये व्यवस्थापनाचे महत्व, इम्पॉर्टन्स, त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी हे आवश्यक आहे. औद्योगिक क्रांतीचा बदल जो झालेला आहे त्यामध्ये चेंज आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, त्यानंतर उत्पादन घटकाचं सुसूत्रीकरण करण्यासाठी, नवनवीन तंत्रांचा वापर करण्यासाठी, अडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, त्यानंतर प्रामुख्याने व्यवस्थापन हा व्यवसायाचा आत्मा मानला जातो. याशिवाय यशस्वीरित्या व्यवस्थापन चालवण्यासाठी कुशल व्यवस्थापनाची आवश्यकता असते. विस्तारित व्यवसायांचे व्यवस्थापन करण्यासाठी एकल व्यापारी, भागीदारी, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था यांचा समावेश त्यामध्ये केला जातो. व्यवस्थापनाशिवाय उत्पादन उद्दिष्ट गाठणं शक्य नसतं, ज्याला आपण प्रामुख्याने स्किल्ड मॅनेजमेंट म्हणतो, ते आवश्यक असतं. प्रॉपर प्लॅनिंग फॉर बिझनेस ड्युरिंग द प्रॉस्पेरिटी अँड डिप्रेशन पिरियड इज पॉसिबल ऑल्सो. आणि 10वा महत्वाचा भाग आहे त्यामध्ये रिसोर्स ऑफ द कंट्री कॅन बी पुट टू ऑप्टिमम और मॅक्झिमम यूज ऑफ द हेल्प ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे तेजीमंदीच्या क्षेत्रामध्ये व्यवसायाचं नियोजन करणं हे शक्य होऊ शकतं. व्यवस्थापनामुळे देशातील साधन संपत्तीचा पूर्णपणे वापर करता येतो. त्यानंतर पीपल एन्जॉय हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ड्यू टू मॅनेजमेंट. म्हणजे व्यवस्थापनामुळे साधन संपत्तीचा वापर केल्यानंतर लोकांचं राहणीमान देखील उंचावतं. अवेलेबिलिटी ऑफ गुड मॅनेजर्स फॉर फ्युचर. भविष्यकाळात अशा चांगल्या व्यवस्थापकाची उपलब्धता निर्माण होणं आवश्यक आहे. प्रत्येक धड्याखाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं देखील तिथं लिहिणं आवश्यक आहे. ब्रिटिश स्टाईलमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट आणि एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट असे 2 प्रकार मानले जातात. व्यवस्थापनाची ज्याला आपण विचारसरणी म्हणतो, ब्रिटिश विचारसरणीमध्ये व्यवस्थापन संज्ञेला अत्यंत महत्व आहे. ब्रिटिश विचारवंतांच्या मते व्यवस्थापन ही संज्ञा व्यापक आहे. या संज्ञेत व्यवस्थापनाच्या सर्व कामाचा समावेश होतो. काही तज्ञांच्या मते व्यवस्थापनाचे 2 भाग, प्रशासकीय आणि कार्यकारी असे पडतात. मॅनेजमेंट इज अन आर्ट और सायन्स. तर मॅनेजमेंट ही टेक्निक आहे, त्यामुळं त्याला आपण शास्त्र देखील म्हणू शकतो. कारण शास्त्र याचा अर्थ विशिष्ट अभ्यास विषय योग्य पद्धतीने हाताळणे, योग्य पद्धतीने वापरणे, त्याचा समुच्चय करणे म्हणजे सायन्स किंवा शास्त्र होय. नेचर ऑफ मॅनेजमेंट मध्ये मॅनेजमेंट ही टेक्निक, प्रोसेस, डेव्हलपमेंट वर्क आहे. म्हणजे व्यवस्थापनाचं स्वरूप पाहताना एक तंत्र आहे, एक प्रक्रिया आहे, विकासात्मक कार्य आहे किंवा अमूर्त प्रक्रिया. अमूर्त म्हणजे न दिसणारी प्रक्रिया. म्हणजे व्यवस्थापन नावाची वस्तू आपल्याला दिसणार नाही, परंतु त्या व्यवस्थापनामुळे ऑफिसचं कामकाज हे चालू असतं. कला आहे की शास्त्र आहे हे देखील आपल्याला त्यामध्ये ठरवतं. अर्थात व्यवस्थापन ही कला देखील आहे आणि शास्त्र देखील मानलं जातं. त्यानंतर प्रामुख्याने आपल्याला प्रमुख कामं जी आहेत व्यवस्थापनाची, व्यवस्थापन प्रक्रिया कशी आहे ती तुम्हाला या मराठीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. मनुष्यबळ, यंत्र, कच्चा माल आणि भांडवल. त्यानंतर नियोजन, संघटन ही प्रक्रिया, मार्गदर्शन, नियंत्रण, ध्येय, उत्पादन, नियंत्रित उद्दिष्ट. तर ह्याचे प्रामुख्याने हा जो चार्ट इथे दिलेला आहे पहा, फिगर नंबर 1.2 मॅनेजमेंट प्रोसेस, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला हे दिसून येऊ शकतं. त्यानंतर व्यवस्थापनाची जी तत्वे दिलेली आहेत, व्यवस्थापन एक व्यवसाय आहे, बिझनेस इज वन ऑफ द ट्रेड. प्रत्येक धड्याखाली तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आणि त्याची उत्तरं देखील दिलेली आहेत. व्यवस्थापन प्रक्रिया आहे. व्यवस्थापन हा एक व्यवसायाचा पेशा आहे. औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगाचा आकार वाढला. मोठ्या उद्योग व्यवसायामध्ये व्यवस्थापकीय ज्ञान, कौशल्य असणाऱ्या व्यवस्थापकांची गरज भासू लागली.
व्यवसायाची व्यवस्थापनाची व्याप्ती पाहत असताना आपल्याला त्यामध्ये कामगार, कर्मचारी, यंत्र, कच्चा माल, सामग्री, भांडवल, समन्वय, एकत्रीकरण, कौशल्य आणि कार्यक्षमता यांचा देखील विचार करावा लागतो. फीचर्स ऑफ मॅनेजमेंट मध्ये देखील मॅनेजमेंट इज प्रोसेस, मॅनेजमेंट इज सोशल प्रोसेस ऑल्सो. स्कोप ऑफ मॅनेजमेंट मध्ये देखील हा तक्ता जो चार्ट दिलेला आहे तुम्हाला, एक आकृती फिगर नंबर 1.3. स्कोप ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, त्यामध्ये एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉईज, वर्कर्स, मशीन्स, रॉ मटेरियल्स अँड अदर गुड्स अँड कॅपिटल, बॅलन्सिंग, कोऑर्डिनेशन, स्किल्स, सेव्हिंग्ज अँड इलेक्ट्रिसिटी, हे सगळे घटक त्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर पारिभाषिक शब्द, प्रत्येक धड्याखाली हे पारिभाषिक शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत. ते लिहून काढणं अतिशय आवश्यक आहे, कारण त्यामध्ये डेफिनेशन्स ह्या महत्त्वाच्या दिलेल्या असतात. तसेच काही प्रश्नांची उत्तरे देखील, उदाहरणार्थ या ठिकाणी व्हॉट इज लेबर चार्जेस, अनलिमिटेड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, व्हॉट इज शेअर, त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह इरा म्हणजे काय, अशा प्रत्येक जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा व्याख्या किंवा अर्थ येथे दिलेले. उदाहरणार्थ शास्त्र म्हणजे अभ्यास विषयक संबंधित असणाऱ्या ज्ञान समुच्चयाची पद्धतशीर मांडणी म्हणजे शास्त्र होय. कला म्हणजे कौशल्याचा वापर करून घडवलेला अपेक्षित परिणाम म्हणजे कला होय. तर हे सगळ्या प्रत्येक युनिट नंतर तुम्हाला प्रत्येक धड्याखाली हे असे शब्दार्थ दिलेले आहेत, ते आवश्यक लिहून काढणं किंवा अभ्यासणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने यातला दुसरा जो भाग पाहायचा आहे, त्यामध्ये प्रामुख्याने स्टडी ऑफ मॅनेजमेंट थॉट हा दुसरा घटक आहे त्यातला, तो आपण नंतर पाहणार आहोत. सध्या आपल्याला यातलं दुसरं जे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंबर 224, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र. मॅनेजरियल इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला प्रामुख्याने MGM 224 व्यवस्थापकीय अर्थशास्त्र हा जो विषय आहे, MGM 224, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स व्यवस्थापकीय अर्थशास्त्र हा अर्थशास्त्राचा एक भाग आहे. त्यामध्ये दोन शब्द तुम्हाला दिसतील, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या दोन्हीचं कॉम्बिनेशन, म्हणजे व्यवस्थापकाला अर्थशास्त्राची माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून कॉम्बिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट इज नोन ॲज मॅनेजरियल इकॉनॉमिक्स. म्हणजे DC हेग यांच्या मते निर्णय घेण्यासाठी समस्या जाणून घेऊन त्यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणारा मूलभूत शैक्षणिक विषय म्हणजे व्यवस्थापकीय अर्थशास्त्र होय. तर ही त्याची डेफिनेशन आहे त्यामध्ये दिलेली तुम्हाला. मॅनेजरियल इकॉनॉमिक्स डेफिनेशन इथं दिलेली आहे पहा. मॅनेजरियल इकॉनॉमिक्स इज दॅट स्टडीज ऑल or at least few of the economics factors are required by the manager decision making. म्हणजे व्यवस्थापनाचे निर्णय घेण्यासाठी जे शास्त्र वापरलं जातं त्याला आपण मॅनेजरियल इकॉनॉमिक्स किंवा व्यवस्थापकीय अर्थशास्त्र असं म्हणतो. आणि यामध्ये देखील प्रामुख्याने आपल्याला त्याचे जे डिसिजन्स आहेत, ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, त्याचा उपयोग काय होतो किंवा कशासाठी आवश्यक आहे, तर प्रेझेंट अँड फ्युचर अनसर्टनिटी फेस करण्यासाठी. म्हणजे प्रामुख्याने आपल्याला व्यवस्थापकाचं स्वरूप पाहत असताना व्यष्टीय स्वरूप, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र व्यष्टी स्वरूपाचं, व्यष्टीय याचा अर्थ मायक्रो, MICRO स्वरूपाचा अभ्यास करणारे एका विशिष्ट व्यवसायाच्या समस्या सोडवण्यासाठी अर्थशास्त्रीय सिद्धांताचा वापर येथे कसा केला जातो ते आपल्याला यामध्ये प्रामुख्याने पाहता येऊ शकतं. आर्थिक सिद्धांताचा वापर, त्यानंतर गणितीय आणि सांख्यिकी शास्त्राची मदत देखील व्यवस्थापकीय अर्थशास्त्रात घेतली जाते. सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स आपण म्हणतो, या शास्त्राची मदत विश्लेषणासाठी घेतली जाते. त्यानंतर विशिष्ट व्यवसायापुरते व्यवस्थापकीय अर्थशास्त्र आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. खाजगी तसेच सरकारी उद्योगासाठी देखील मॅनेजरियल इकॉनॉमिक्स किंवा व्यवस्थापकीय अर्थशास्त्र उपयुक्त आहे. याचा उपयोग प्रामुख्याने टू हेल्प सॉल्विंग डे टू डे प्रॉब्लेम्स
त्यानंतर रिकमेंडेशन्स ऑफ सोल्युशन्स अंडर द डायनॅमिक कंडिशन्स टू हेल्प द फ्युचर प्लॅनिंग, भविष्यातील निर्णय घेण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. व्यवस्थापकीय अर्थशास्त्राची उद्दिष्टे जी आहेत ती विविध स्वरूपाची आहेत. उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी म्हणजे व्यवसाय संस्थेची जी उद्दिष्टे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मदत करणे, साधनांची इष्टतम विल्हेवारी करणे. आता ही इष्टतम याचा अर्थ योग्य विल्हेवारी करणे. जे काही साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचा योग्य रीतीने वापर करण्यासाठी त्यांची मांडणी करणे, त्याला आपण इष्टतम विल्हेवारी करणे असे म्हणतो. दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होऊ शकतो. मॅनेजरियल इकॉनॉमिक्स इज द ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राचा एक भाग किंवा अर्थशास्त्राची एक शाखा म्हणजे व्यवस्थापकीय अर्थशास्त्र होय. प्रत्येक धड्याखाली तुम्हाला असे पारिभाषिक शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत, तसेच प्रश्नांची उत्तरे देखील त्यात दिलेली आहेत. ट्रू फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्या प्रश्नांची उत्तरं हे प्रश्नासह लिहून काढणं आवश्यक आहे, कारण त्या प्रत्येक प्रश्नावरून तुम्हाला त्या युनिटचं महत्त्व थोडक्यात समजून येऊ शकतं. आर्थिक विश्लेषण म्हणजे काय? आर्थिक विश्लेषण याचा अर्थ अमर्यादित साधने, दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधने असे दोन प्रकार त्यामध्ये असतात. इकॉनॉमिक अनालिसिस मध्ये स्केअरसिटी म्हणजे काय, इकॉनॉमिक्स प्रॉब्लेम्स म्हणजे काय, अनलिमिटेड एंड्स अँड लिमिटेड मीन्स ऑफ अल्टरनेटिव्ह यूज, नॅचरल रिसोर्सेस, देअर प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस विथ द सोसायटी सॅटिस्फाय वॉन्ट्स ऑफ द पीपल ऑफ 3 टाइप्स, नॅचरल रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेस अँड मॅन मेड रिसोर्सेस. म्हणजे मानवी काही नैसर्गिक साधने असतात, काही साधने हे प्रामुख्याने आपण मानवाने निर्माण केलेली असतात, अशी साधने असतात. ह्युमन रिसोर्सेस, प्रत्येक धड्याखाली तुम्हाला शब्दाचे अर्थ दिले. उपयोगिता म्हणजे काय? वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची जी शक्ती असते त्याला आपण उपयोगिता म्हणतो. उदाहरणार्थ लिहिण्याची शक्ती पेन मध्ये आहे म्हणजे पेनची उपयोगिता आहे. आर्थिक समस्या याचा अर्थ अमर्यादित गरजा आणि त्या पूर्ण करण्याची मर्यादित पर्यायी उपयुक्त साधने जे असतात त्यांचा मेळ घालण्याची होणारी समस्या होय. मेथड्स ऑफ सॉल्विंग इकॉनॉमिक प्रॉब्लेम, डेमोक्रेटिक सिस्टीम, कॅपिटलिझम त्यामध्ये असते आणि हायरार्की देखील असते. आर्थिक विश्लेषणाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वेष्टीय आणि समष्टीय म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो अशा दोन पद्धतींचा समावेश त्यामध्ये होऊ शकतो. मायक्रो म्हणजे अतिशय लहान सूक्ष्म घटक आणि मॅक्रो म्हणजे अतिशय मोठा घटक. मॅक्रो आणि मायक्रो हे दोन पद्धती त्यामध्ये समष्टीय आणि वेष्टीय. मायक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स स्पेलिंगचा फक्त फरक आहे. MICRO आणि MACRO. मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि मॅक्रो म्हणजे समष्टी किंवा मोठ्या प्रमाणात असलेला. तर हा जो फरक आहे स्पेलिंग मधला फरक पाहणं महत्वाचं आहे. त्यानंतर डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स यातला फरक. प्रामुख्याने हा जो फरक आहे वेष्टीय अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि त्यामध्ये आपल्याला स्वरूप अर्थशास्त्र, वेष्टीयमध्ये अर्थव्यवस्थेच्या लहान भागाचा समावेश असतो, समष्टीयमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेशी त्याचा संबंध असतो. गृहीत परिस्थिती दिलेली आहे, एकूण साधने, स्थिर मागणीची परिस्थिती, त्यानंतर समष्टीयमध्ये उपयोग, उपभोग प्रवृत्ती आणि स्थिर भांडवलाची सीमांत कार्यक्षमता स्थिर असते. उद्दिष्टे हे जे 5 मुद्दे आहेत यामध्ये स्वरूप, त्यानंतर गृहीत, उद्दिष्टे, प्रमुख तत्वे आणि अध्यापन विषय किंवा अभ्यास विषय हे 5 मुद्दे फरकासाठी आवश्यक असतात त्यामध्ये. त्यानंतर स्टॅटिक आणि डायनॅमिक इकॉनॉमिक्स म्हणजे ज्याला आपण तौलनिक अर्थशास्त्र, तौलनिक स्थितिक विश्लेषण आणि गतिक विश्लेषण हे दोन यातले प्रामुख्याने फरक आहे. प्रत्यक्षदर्शी, प्रत्यक्षानुसार आणि आदर्शानुसार दृष्टिकोन, त्यामध्ये 2 प्रकारचे दृष्टिकोन दिसून येऊ शकतात. पॉझिटिव्ह आणि नॉर्मेटिव्ह अप्रोचेस, आंशिक आणि सार्वत्रिक समतोल. पारिभाषिक शब्द प्रत्येक धड्याखाली युनिटच्या तुम्हाला दिलेले आहेत. वेष्टीय, त्यानंतर समष्टीय, त्यानंतर स्थितिक विश्लेषण, तौलनिक विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्षानुसार विश्लेषण आणि आदर्श दृष्टिकोनानुसार विश्लेषण. पार्शियल जनरल, त्यानंतर जनरल इक्विलिब्रियम म्हणजे काय, पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे काय.
मूलभूत संकल्पना ह्या ज्या आहेत त्यामध्ये दुर्मिळता संकल्पना महत्वाची आहे. अर्थशास्त्रामध्ये एखादी गोष्ट दुर्मिळ आहे याचा अर्थ ती गोष्ट जर कमी प्रमाणात असेल तर किंवा अजिबात मिळत नसेल तर त्याला आपण दुर्मिळ वस्तू असं म्हणतो आणि ती खटपट करून आपण मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. त्याला इंग्रजीमध्ये स्केअरसिटी असं म्हटलं जातं. In economics, the term scarcity denotes less availability of a commodity in relation to its want. म्हणजे जर एखादी वस्तू आपल्याला पाहिजे परंतु ती मार्केटमध्ये उपलब्ध होत नसेल तर अशा वस्तूला आपण दुर्मिळ वस्तू असं म्हणतो. आणि मार्शल यांनी 4 टाइम पिरियड्स क्लासिफाय केलेले आहेत. मार्केट पिरियड, शॉर्ट पिरियड आणि लॉंग टर्म पिरियड आणि सेक्युलर पिरियड. त्याला आपण अल्पकाळ, दीर्घकाळ, अत्यल्प काळ म्हणजे बाजार कालावधी, त्यानंतर अल्पकाळ, त्यानंतर दीर्घकाळ आणि चौथा प्रकार आहे अतिदीर्घ किंवा प्रदीर्घ काळ. असे हे 4 काळाचे प्रकार मार्शल यांनी व्यक्त केलेले आहेत. अर्थशास्त्रीय सिद्धांताची ग्रहिते जी आहेत ती ग्रहिते व्यक्तीच्या वर्तनाबाबतची ग्रहिते प्रामुख्याने, त्यानंतर जगाच्या भौतिक रचनेबाबतची ग्रहिते, सामाजिक आणि आर्थिक संस्थाबाबतची ग्रहिते, हे 3 प्रकार आहेत प्रामुख्याने. about physical structure of a world, about individual behavior and about socio-economics, हे प्रकार आहे त्याचे. व्यवस्थापकीय निर्णय जे आहेत ते निर्णयाचे स्वरूप हे भिन्न भिन्न असू शकतात. त्यामध्ये निर्णय हे व्यवस्थापकीय निर्णयाचा परिणाम करणारे काही अंतर्गत घटक असतात. ते व्यवसायाची उद्दिष्टे, त्यानंतर व्यवसाय संस्थेचा आकार, व्यवस्था उपलब्ध असणारी साधने, संघटन प्रकार इत्यादींचा त्यामध्ये समावेश होऊ शकतो. म्हणजे ज्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणतो, इकॉनॉमिक मॅनेजरियल डिसिजन, हे प्रामुख्याने internal factors of managerial decisions. Those factors are objectives of the firm, size of the firm, availability of the resources of the firm, त्यानंतर degree of liberty of decision making आणि form of the business of the organization, हे वेगवेगळे प्रकार आहेत. संघटनाचे हे प्रकार आपण प्रामुख्याने पाहू शकतो. अर्थात त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा देखील बाह्य घटक जे असतात ते नैसर्गिक परिस्थिती, सरकारी नियंत्रणे, त्यानंतर कर पद्धती, सरकारचे वार्षिक औद्योगिक धोरण आणि बाजारातील स्पर्धेचं स्वरूप, तसंच जोखीम आणि अनिश्चितता यांचा परिणाम या निर्णय प्रक्रियेवर होऊ शकतो. नॅचरल फॅक्टर्स, त्यानंतर गव्हर्नमेंट कंट्रोल, त्यानंतर टॅक्स सिस्टीम, त्यानंतर इकॉनॉमिक अँड इंडस्ट्रियल पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट, नेचर ऑफ मार्केट कॉम्पिटिशन अँड रिस्क अनसर्टनिटी इन द बिझनेस. म्हणजे हे प्रामुख्याने निर्णय घेत असताना या घटकांचा त्यामध्ये समावेश होऊ शकतो. प्रत्येक धड्याखाली तुम्हाला युनिट्स आणि त्याचे मिनिंग्स ऑफ वर्ड्स, मिनिंग्स अँड डिफिकल्ट वर्ड्स दिलेले असतात, तर ते लिहून घेणं किंवा लिहिणं आवश्यक आहे. व्यवस्थापनाची अर्थशास्त्रीय अभ्यास पद्धती जी आहे ती प्रामुख्याने समस्येची मांडणी करणे आवश्यक असतं. हाऊ टू स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, म्हणजे समस्या मांडणी करणे आवश्यक असतं. त्यामध्ये अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द प्रॉब्लेम, म्हणजे जो काही समस्या आहे किंवा जी काही अडचण आहे त्याबाबतची माहिती गोळा करणे आवश्यक असते. त्यानंतर त्या माहितीवर प्रक्रिया किंवा विश्लेषण करणं आवश्यक असतं. त्यानंतर त्या माहितीबाबतचे योग्य पर्याय जे असतात ते पर्याय निवडणं आवश्यक असतं. या ठिकाणी जो तक्ता तुम्हाला दिलेला आहे व्यवस्थापकीय अर्थशास्त्राची अभ्यास पद्धती यामध्ये सांगितलेले आहे. चुजिंग ए राईट अल्टरनेटिव्ह, या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे, तो तक्ता महत्वाचा आहे. त्यानंतर काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना, कन्सेप्ट, सम बेसिक कन्सेप्ट्स आर देअर. त्याला आपण प्लांट आपण म्हणतो. प्लांट म्हणजे काय त्याची व्याख्या इथे तुम्हाला दिलेली आहे. व्हॉट इज ए प्लांट? आधुनिक उत्पादन व्यवस्था नीट समोर घेण्यासाठी प्रथम व्यवसाय संस्थेची संयंत्र त्याला आपण म्हणतो. संयंत्र म्हणजे एखादा समुच्चय. संयंत्र हा मराठी भाषेतील शब्द काहीसा अपरिचित असला तरी तो इंग्रजी भाषेत रूपांतर करताना मात्र आपण सहजपणे वापरू शकतो. फर्म म्हणजे काय? या प्रत्येक धड्याखाली तुम्हाला त्याची व्याख्या दिलेली आहे. प्रत्येक संयंत्र म्हणजे काय त्याची व्याख्या पहा, इथं पारिभाषिक शब्दामध्ये दिले आहे. तांत्रिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणारा एकक म्हणजे संयंत्र होय. व्यवसाय संस्था म्हणजे काय? मालकी हक्क आणि नियंत्रणाचे एकक. आणि उद्योग म्हणजे काय? एकाच
किंवा एकसारख्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या व्यवसाय संस्थांचा समुच्चय किंवा समूह म्हणजे व्यवसाय होय. हे जे डेफिनेशन तुम्हाला दिले आहेत पहा, प्लांट टेक्निकली इंडिपेंडेंट युनिट अँड युनिट ऑफ द ओनरशिप अँड कंट्रोल इज नोन ॲज द फर्म. इंडस्ट्री म्हणजे काय? ए क्लस्टर ऑफ फर्म्स प्रोड्युसिंग द सेम ऑर आयडेंटिकल प्रोडक्ट. तर अशा रीतीने हे पारिभाषिक शब्द जे आहेत प्रत्येक युनिट खाली तुम्हाला दिलेले आहेत. तर प्रामुख्याने अशा रीतीने आज आपण पहिले हे दोन्ही विषयातले जे पहिलं पूर्ण युनिट आहे ते पूर्ण केलेलं आहे 2 पर्यंत, प्लॅन मूलभूत संकल्पनापर्यंत. नाउ वी शॅल स्टॉप हिअर. धन्यवाद. थँक्यू. अर्थात याचबरोबर आपण हे देखील पाहू शकतो, साईज ऑफ द फर्म. कॉटेज इंडस्ट्री म्हणजे काय? कुटीर उद्योगाचे वर्गीकरण. कुटीर उद्योग म्हणजे काय? कुटीर उद्योगाचे वर्गीकरण 2 प्रकारे केले जाते. व्यवसायाच्या स्वरूपानुसार शेती करण्यासाठी जो जोडधंदा आपण म्हणतो त्याचे स्वरूप, त्यानंतर ग्रामीण स्वरूपाचे व्यवसाय, ग्रामीण नागरी स्वरूपाचे व्यवसाय. कॉटेज इंडस्ट्री, classification of cottage industry, there are 2 types. Classification based on the nature of the vocation, व्यवसायाच्या स्वरूपावर. Industries allied to agriculture, rural vocations, त्यानंतर rural urban vocations. Classification based on the nature raw material, म्हणजे स्वरूपावर आधारित जे कच्च्या मालावर आधारित असलेले व्यवसाय. त्यानंतर लघु उद्योग म्हणजे काय? व्हॉट इज स्मॉल सेल इंडस्ट्री. लघु उद्योग हा प्रामुख्याने उद्योगाचा उपप्रकार आहे. त्यामध्ये छोटे उद्योग जे आहेत त्याचा समावेश होऊ शकतो. स्मॉल इंडस्ट्री आपण त्याला म्हणतो, किंवा टायनी इंडस्ट्री म्हणजे अतिशय लहान प्रकारचे उद्योग ज्यामध्ये 9 पेक्षा कमी कामगार, नोन ॲज स्मॉल. इट इज द पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट टू हेल्प द स्मॉल इंडस्ट्री लाईक कॉटेज इंडस्ट्री. स्मॉल युनिट फ्रॉम द मॉडर्न इंडस्ट्री आर नोन स्मॉल. One more subclass, an industry located in the place where population is less than 50,000, investment is fixed and size less than 1 crore, 1 lakh, where covered in tiny industry. त्यामध्ये तुम्हाला इथं तक्ता दिलेला आहे पहा, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र. त्यामध्ये कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि लघुतम उद्योग आणि लघु उद्योग असे मुख्य हे 3 प्रकार आहेत दिलेले आहेत. कॉटेज इंडस्ट्री, टायनी इंडस्ट्री, स्मॉल इंडस्ट्री. बेसिस फॉर कंपॅरिझन, तुलनात्मक इथे सांगितलेलं आहे तुम्हाला. इन्व्हेस्टमेंट कॉटेज इंडस्ट्रीमध्ये अतिशय लहान किंवा स्वरूपात व्हेरी स्मॉल. टायनी इंडस्ट्रीमध्ये लेस दॅन 25 lakhs आणि स्मॉल इंडस्ट्रीमध्ये ₹3 crore. टाइप ऑफ आउटपुट, ट्रेडिशनल कंझ्युमर गुड्स इन कॉटेज इंडस्ट्री and tiny industry modern consumer goods, and small industry all types of modern goods. Productive resources, simple tools, modern machines and modern machines. Source of energy, human or animal power. Here in tiny industry electricity, and small industry electricity. Workers, mainly family members. Here tiny industry paid workers, and in small industry paid workers. Market, local market for cottage industry, and then tiny industry domestic, and small industry domestic and foreign. Location, here small villages cottage industry, tiny industries small towns, and small industry large towns and cities. And types of owner organization, sole proprietor, that means he is the only single member. Proprietors or partnership firm in tiny industry, and small business industry anyone up to private limited company. तर हे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये कुटीर उद्योग आणि त्यांची तुलना दिलेली आहे. तुलना कुटीर उद्योगाची अत्यल्प असते गुंतवणूक. लघुतम मध्ये 25 लाख रुपयापर्यंत पेक्षा कमी, आणि लघु उद्योगाची 3 कोटी रुपये. उत्पादन प्रकार, पारंपरिक उपभोग्य वस्तू, आधुनिक उपभोग्य वस्तू लघुतम मध्ये, आणि लघु उद्योगात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वस्तू. उत्पादनाची साधने, साधी अवजारे वापरली जातात कुटीर उद्योगामध्ये. लघु उद्योगामध्ये आधुनिक यंत्रे वापरली जातात. आधुनिक यंत्रे लघु उद्योगामध्ये, लघु उद्योगात देखील वापरली जातात. त्यानंतर ऊर्जेचा स्रोत, कुटीर उद्योग मानवी ऊर्जा किंवा जनावरांची शक्ती वापरली जाते. लघुतम मध्ये वीज
आणि लघु उद्योगात देखील वीज वापरली जाते. कामगार हे कुटुंबातील व्यक्ती कुटीर उद्योगात असतात. लघुत्तम मध्ये पगारी कामगार असतात. लघु उद्योगात देखील पगारी कामगार असतात. बाजार हे कुटीर उद्योगाला स्थानिक स्वरूपाचे असते. लघुत्तम मध्ये देशांतर्गत आणि लघु उद्योगामध्ये देशांतर्गत किंवा विदेशी. स्थान हे प्रामुख्याने कुटीर उद्योगाचं खेडे किंवा लहान उद्योग आणि लघुत्तम मध्ये लहान गाव किंवा लघु उद्योगामध्ये मोठे गाव किंवा शहर. आणि संघटनाचा प्रकार हा कुटीर उद्योग व्यक्ती हे मालक असते. लघु उद्योगामध्ये व्यक्ती किंवा भागीदारी संस्थेमध्ये लघुत्तम उद्योग असतात आणि लघु उद्योगामध्ये व्यक्तिमत्व भागीदारी किंवा खाजगी मर्यादित कंपनी देखील असू शकते. त्यानंतर मोठ्या उद्योगामध्ये लार्ज इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या उद्योगांचा समावेश होतो. त्यामध्ये खनिज उद्योग आहेत किंवा साखर उद्योग आहे किंवा लोखंड उद्योग आहेत इत्यादींचा त्यामध्ये समावेश होऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. व्हॉट इज कॉटेज इंडस्ट्री, व्हॉट इज टायनी इंडस्ट्री, व्हॉट इज स्मॉल इंडस्ट्री. त्याला मराठीमध्ये कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि लघुत्तम उद्योग आणि लघु उद्योग असे म्हणतात. तर हे पारिभाषिक शब्द वर्ड्स अँड देअर मिनिंग आर द मोस्ट इम्पॉर्टंट वन. प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला धड्याखाली प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरे नंतर पारिभाषिक शब्द आणि त्यांचे शब्दार्थ दिलेले आहेत. ते लिहून काढणं अतिशय आवश्यक आहे, कारण त्यातून तुम्हाला व्याख्या किंवा चूज द मल्टिपल चॉईस करेक्ट आन्सर याचा उपयोग होऊ शकतो. सो वी शॅल स्टॉप हिअर. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.